पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पार्ट नंबर 4. लास्ट लेक्चरमध्ये आपण होमोजिनियस इक्वेशन म्हणजे काय ते पाहिलं होतं आणि आज होमोजिनियस इक्वेशनवर डिपेंड असणारं थेरम नंबर 3 आपण पाहणार आहोत. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय ax² + 2hxy + by² = 0 रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की हे जे इक्वेशन आहे ax² + 2hxy + by² = 0 हे इक्वेशन काय रिप्रेझेंट्स करते तर पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करते आणि दोन्ही लाईन्स ह्या पासिंग थ्रू द ओरिजिन असतील. तर या जर हे इक्वेशन जर आपल्याला हा थेरम प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला आधी ax² + 2hxy + by² = 0 या हे इक्वेशन कन्सिडर करावं लागेल. त्याला इक्वेशन नंबर फर्स्ट देऊ आपण. त्यानंतर आपल्याला दोन केसेससाठी हे थेरम प्रूव्ह करायचं आहे. फर्स्ट केस b = 0 अँड सेकंड केस आहे b ≠ 0. जर आपण फर्स्ट केस घेतली b = 0, b जर 0 घेतली तर b = 0 जर आपण इक्वेशन फर्स्टमध्ये जर पुटअप केलं तर आपल्याला मिळतो ax² + 2hxy = 0. हे इक्वेशन मिळालं. याचं कंबाईन इक्वेशन तयार करू आपण. इथे या दोन्ही टर्ममध्ये x कॉमन निघतो. x कॉमन काढा. ax + 2hy = 0 हे कंबाईन इक्वेशन. या कंबाईन इक्वेशनमधून सेपरेट इक्वेशन तयार करू शकतो. x = 0 और ax + 2hy = 0 असे दोन इक्वेशन्स आपल्याला मिळाले. आता आपलं थेरम काय होतं की हे इक्वेशन दोन लाईन रिप्रेझेंट करते आणि दोन्ही लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन आहे. तर केस फर्स्टसाठी आपण प्रूव्ह केलं आहे की हे इक्वेशन दोन लाईन रिप्रेझेंट करते आणि दोन्ही लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन आहे. कारण x = 0 ही लाईन्स कशी आहे हे इक्वेशन आहे वाय ॲक्सिसचं आणि वाय ॲक्सिस ऑलवेज पासिंग थ्रू द ओरिजिन. आणि इथे सुद्धा हे इक्वेशन ax + by = 0 या फॉर्मॅटमधला आहे. हा झाला आपला a आणि हा झाला b. म्हणजे ax + by + c असतं. कॉन्स्टंट प्रेझेंट असता तर हे पासिंग थ्रू द ओरिजिन असतं. पण इथे कॉन्स्टंट नाही आहे म्हणून हे इक्वेशन पासिंग थ्रू द ओरिजिन आहे आणि हे सुद्धा इक्वेशन तसंच पासिंग थ्रू द ओरिजिन राहणार कारण +c नाही आहे इथे. ax + by = 0 या फॉर्मॅटमध्ये इक्वेशन आहे म्हणजे पासिंग थ्रू द ओरिजिन. आपल्याला लिहावं लागेल वी ऑब्झर्व दॅट द फॉलोइंग दीज लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन. सेकंड पार्ट आहे आपला b ≠ 0. b ≠ 0 साठी आपल्याला काय करावं लागेल सेकंड जे केस आहे सेकंड केसमध्ये b ≠ 0 घ्यायचं आहे. b ≠ 0 करण्यासाठी आपल्याला इक्वेशन फर्स्टला मल्टिप्लाय करावं लागेल b ने. फर्स्ट ऑफ ऑल मल्टिप्लाय करायचं. नंतर मग या काही स्टेप आहेत त्या लक्षात ठेवायच्या. नंतर मग -abx² किंवा abx² ही टर्म राईट साईडला घेऊन जायची. थर्ड आपल्याला LHS हा कंप्लीट स्क्वेअरमध्ये आणण्यासाठी h² x² मध्ये कन्वर्ट करायचा. h² x² मध्ये कन्वर्ट हे ॲड करायची. ही टर्म ॲड करायची. ही टर्म ॲड केल्यानंतर LHS हे कंप्लीट स्क्वेअरमध्ये येऊन जाईल. कंप्लीट स्क्वेअरमध्ये आल्यानंतर मग फोर्थ आहे टर्मची अरेंजमेंट करून a² - b² दॅट इज a + b आणि a - b फॉर्म्युला अप्लाय करायचा. या एवढ्या 4 स्टेपमध्ये तुम्हाला थेरम लक्षात ठेवता येते. b = 0 साठी इझिली आपण लक्षात ठेवू शकतो. पण b ≠ 0 साठी आपल्याला काही गोष्टी आपण विसरून जातो. म्हणून b ने मल्टिप्लाय करणे फर्स्ट इक्वेशनला. नंतर abx² ची टर्म राईट साईडला नेणे. दोन्ही साईडला h² x² ॲड करणे आणि लास्ट आहे a² - b² दॅट इज a + b a - bचा फॉर्म्युला अप्लाय करणे. आपण हे थेरम डिटेलमध्ये पाहू. प्रूफमध्ये कन्सिडर द होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय दॅट इज कोणता आहे ax² + 2hxy + by² = 0 यालाच इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन कन्सिडरला इक्वेशन फर्स्ट. कन्सिडर द टू केसेस. Consider two cases. First case is b = 0 and second case is b ≠ 0. आता फर्स्ट केस घेऊ आपण. केस फर्स्ट आणि या फर्स्ट केससाठी आपण प्रूव्ह करू इफ b = 0 देन इक्वेशन फर्स्ट बिकम्स आपण पाहिलेलं आहे. इक्वेशन फर्स्ट काय होणार आहे b ची जर व्हॅल्यू इक्वेशन फर्स्टमध्ये पुटअप केलं तर म्हणजे ही टर्म 0 होऊन जाईल. ही टर्म जर 0 झाली तर ax² + 2hxy = 0
एवढंच मिळणार आपल्याला. आता या दोन्ही टर्ममधून एक्स कॉमन निघतो. एक्स कॉमन जर काढला तर ए एक्स प्लस 2hy इक्वल्स टू 0 आपल्याला मिळते. दिस इज द कंबाईन विच इज द कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन, विच इज द कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन. आता याचा आपल्याला सेपरेट इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणून ए यू इंटू व्ही इक्वल्स टू जर 0 असेल तर यू इक्वल्स टू 0 अँड व्ही इक्वल्स टू 0 आपल्याला लिहिता येतो. म्हणून आपण इथे एक्स इक्वल्स टू 0 अँड एक्स इक्वल्स टू 0 अँड ए एक्स प्लस 2hy इक्वल्स टू 0 आपण लिहू शकतो. वी ऑब्झर्व दॅट दिस बोथ इक्वेशन्स पासिंग थ्रू द ओरिजिन, देअरफॉर वी ऑब्झर्व that these lines pass through origin. अशा प्रकारे आपण फर्स्ट कंडिशन प्रूव्ह केली. इफ बी इक्वल्स टू 0 देन अशा प्रकारे आपण प्रूव्ह करू शकतो. आपली सेकंड केस आहे. सेकंड केसमध्ये आपल्याला बी नॉट इक्वल्स टू 0 घ्यायचा. इफ बी नॉट इक्वल्स टू 0 देन वी मल्टिप्लाय कशाने मल्टिप्लाय करायचा आहे, बीने मल्टिप्लाय करायचं इक्वेशन फर्स्टला. देन वी मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय बी. बीने जर मी इक्वेशन फर्स्टला जर मल्टिप्लाय केलं मी, तर इक्वेशन फर्स्टला जर बीने मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळते पहा. इक्वेशन फर्स्ट आपलं हे आहे, याला बीने मल्टिप्लाय करा म्हणजेच ए बी एक्स स्क्वेअर प्लस 2hb xy प्लस बी स्क्वेअर वाय स्क्वेअर इक्वल्स टू 0 बीने मल्टिप्लाय केल्यानंतर. आणि नंतर मी सेकंड स्टेप काय होती आपली, आठवत असेल तुम्हाला तर, ए बी एक्स स्क्वेअर राईट साईडला घेऊन जा, 2hb xy प्लस बी स्क्वेअर वाय स्क्वेअर इक्वल्स टू ए बी मायनस होईल मायनस ए बी एक्स स्क्वेअर राईट साईडला घेऊन गेला मी. आता मला h2hb xy प्लस बी स्क्वेअर वाय स्क्वेअर या टर्मला म्हणजेच LHSला कंप्लीट स्क्वेअरमध्ये कन्व्हर्ट करायचा आहे. म्हणजेच मला इथे ॲड करावं लागेल. वी ॲड टू मेक LHS complete square. We add h square x square to both side. आता हे कंप्लीट स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला ॲड करावं लागेल. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण ॲड करू. इथे ॲड करण्यासाठी या स्टेपमध्ये आपल्याला h स्क्वेअर x स्क्वेअर ॲड करायचा आहे. मी आधी बी स्क्वेअर वाय स्क्वेअर ॲज इट इज लिहून घेतो. नंतर मग मी लिहितो 2hb xy प्लस h स्क्वेअर x स्क्वेअर ॲड केला मी. ज्याप्रमाणे मी लेफ्ट साईडला h स्क्वेअर x स्क्वेअर ॲड केला त्याच प्रकारे मला राईट साईडला सुद्धा करावं लागेल. मायनस ए बी एक्स स्क्वेअर, ही टोटल टर्म ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर सारखी आहे. म्हणून इथे आपण ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो. मग हे लिहिण्यासाठी या फर्स्ट टर्मचा स्क्वेअर रूट घ्या बी वाय, त्यानंतरचं साईन प्लस आणि लास्ट टर्मचा स्क्वेअर रूट एच एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. तुम्ही जर चेक केलं तर फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस ट्वाईस फर्स्ट इंटू सेकंड प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. आणि इथे या टर्ममधून आपण एक्स स्क्वेअर कॉमन काढू शकतो. ब्रॅकेटमध्ये राहणार एच स्क्वेअर मायनस ए बी एक्स स्क्वेअर. ठीक आहे. आता ही स्क्वेअरमध्ये आहे टर्म, ही सुद्धा मला स्क्वेअरमध्ये पाहिजे. टोटल स्क्वेअरमध्ये पाहिजे. इथे फक्त स्क्वेअरमध्ये कोण आहे, एक्स स्क्वेअर आहे. ही एच स्क्वेअर मायनस ए बी स्क्वेअरमध्ये नाही. याचं कन्व्हर्शन मला स्क्वेअरमध्ये करायचं आहे. कारण आपल्याला काय करायचं आहे, ए प्लस बी ए मायनस बीचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आपल्याला. म्हणून दोन्ही टर्म, हा ब्रॅकेट आणि हा इथे एक ब्रॅकेट पाहिजे. हा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस दिस ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू 0 यासारखी टर्म आणायची आपल्याला. मी हे लिहून घेतो बी वाय प्लस एच एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू, याला मला स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी मी रूट घेतो आणि
त्याचा स्क्वेअर करतो. रूट आणि स्क्वेअर करून टाकलं तर दोन्ही टर्म, ही टर्म एक्स स्क्वेअरची तर आहेच, यालासुद्धा आपण स्क्वेअरमध्ये कन्वर्ट केलं. आता हा ब्रॅकेट स्क्वेअर आहे आणि हे एक्स स्क्वेअर आहे, दोन्ही एकाच ब्रॅकेटमध्ये लिहिता येतात. मग बी वाय प्लस एच एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहिता येते. आणि याला आता आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये लिहून टाकू. ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू 0. ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू 0. आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला इथं अप्लाय करा. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला ए प्लस बी, आधी ए प्लस बी, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी. ए कोणता आपला, हा टोटल टर्म आतमधली ए आहे आणि हे टोटल टर्म बी आहे. ए प्लस बी, ए मायनस बी, बी वाय प्लस एच एक्स ए प्लस बी प्लस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स. ए प्लस बी, हा ए प्लस बी, सेकंड ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी, दॅट इज बी वाय प्लस एच एक्स मायनस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स इक्वल्स टू 0. ए प्लस बी, ए मायनस बीच्या फॉर्मॅटमध्ये आपण लिहिलं. दिस इज द कंबाईन इक्वेशन. पण आपल्याला सेपरेट इक्वेशन तयार करायचं. सेपरेट इक्वेशन तयार करण्यासाठी आधी मी एक काम करतो, याला व्यवस्थित लिहून घेतो. याला मी, तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर सेकंड टर्म आणि थर्ड टर्म यामध्ये एक्स कॉमन निघतो. मी एक्स कॉमन निघतो. एक्स जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये राहणार एच प्लस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी, आणि ब्रॅकेटमध्ये एक्स कॉमन काढतो ब्रॅकेटमधून, प्लस राहिलेली टर्म कोणती आहे, बी वाय. बी वाय ॲज इट इज, ही एक टर्म. दुसरी टर्म सेम थिंग, एच मायनस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी आणि ब्रॅकेटमधून एक्स कॉमन प्लस बी वाय इक्वल्स टू 0, प्लस बी वाय इक्वल्स टू 0. देअरफॉर हे कंबाईन इक्वेशन आहे. तर सेपरेट इक्वेशन तयार करतो मी. एच प्लस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स प्लस बी वाय इक्वल्स टू 0, फर्स्ट इक्वेशन. अँड सेकंड इक्वेशन मिळतो आपल्याला एच मायनस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स प्लस बी वाय इंटू बी वाय इक्वल्स टू 0. हे सेकंड इक्वेशन मिळालं. आता दोन्ही लाईन्स जर तुम्ही ऑब्झर्व केल्या तर ही लाईन्स ए एक्स प्लस बी वाय या फॉर्मॅटमध्ये आहे. ए एक्स प्लस बी वाय इक्वल्स टू 0, म्हणजेच ही लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन आहे. हे सुद्धा ए एक्स प्लस बी वाय या फॉर्मॅटमध्ये आहे, म्हणजे पासिंग थ्रू द ओरिजिन आहे. तर अशा प्रकारे आपण ही थेरम प्रूव्ह करू शकतो. आणि या टर्मला आपण वाय इक्वल्स टू एम एक्स, तुम्हाला माहीत आहे वाय इक्वल्स टू एम एक्स जी टर्म असते, वाय इक्वल्स टू एम एक्स, वाय इक्वल्स टू एम एक्स इज द लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. याला आपण या फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करू शकतो आणि त्यामधून आपल्याला M1 स्लोप आणि M2 स्लोप आपल्याला फाइंड आउट करता येतात. या टर्मला मी त्या फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करतो. देअरफॉर याला जर वाय इक्वल्स टू एम एक्समध्ये लिहायचं असेल तर वायची टर्म इथेच राहू द्या, बी वाय इक्वल्स टू, आणि ज्यामध्ये वाय नाही आहे ती टर्म तिकडे घेऊन गेलो आपण, तर हे होते मायनस एच प्लस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स, आणि हा जो बी आहे हा अपॉन बी इथे लिहितो मी, अपॉनमध्ये इथे लिहिला. देअरफॉर आता हे वाय इक्वल्स टू एम एक्स, वाय इक्वल्स टू एम एक्स, हा जो आहे एम एक्स, वाय इक्वल्स टू याला मी म्हणतो M1 एक्स. देअरफॉर यावरून आपल्याला M1ची व्हॅल्यू मिळते, स्लोप मिळतो आपल्याला मायनस एच मायनस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी, हा मिळाला मला पहिला स्लोप. सेम थिंग सेकंड इक्वेशन जर आपण घेतलं तसंच आपल्याला सिमिलरली M2 मिळू शकतो. M2 इक्वल्स टू मायनस एच प्लस, इथे प्लस होईल, प्लस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी, अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी. अशा प्रकारे आपल्याला M1 आणि M2 मिळतात. आणि या फॉर्मॅटमध्ये जर इक्वेशन असेल तर आपल्याला म्हणता येते की धिस इक्वेशन रिप्रेझेंट्स द पेअर ऑफ लाईन अँड पासिंग थ्रू द ओरिजिन. दोन वेगवेगळ्या लाईन तर मिळाल्यास म्हणजे पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करते आणि या दोन्ही लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन आहे. टेक्स्टबुकमध्ये पूर्ण थेरम व्यवस्थित दिलेला आहे, तिथून तुम्ही लिहून घ्यायचं. Then after we have to discuss about the nature of lines. M1 आणि M2 मध्ये एक टर्म होती एच स्क्वेअर मायनस ए बी, एच स्क्वेअर मायनस ए बी ही टर्म आहे. या टर्मवर लाईन्सचं नेचर डिपेंड असते. इफ फर्स्ट, आता काही गोष्टी लक्षात ठेवायच्या, एच स्क्वेअर मायनस ए बी
ही जर ग्रेटर दॅन 0 असेल तर लाईन्स इन द इक्वेशन फर्स्टमधली लाईन म्हणजे कोणती, ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल्स टू 0 ही लाईन दोन लाईन रिप्रेझेंट करते. आणि ह्या दोन्ही लाईन्स कशा असतील, जर h² मायनस ab ग्रेटर दॅन 0 असेल तर लाईन इन द इक्वेशन फर्स्ट दॅट इज ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल्स टू 0 आर डिस्टिंक्ट. lines represented by ax² plus 2hxy plus by² equals to 0 are distinct. Second, h² minus ab equals to the 0 असेल then lines are coincident. Third, h² minus ab less than 0 असेल the lines, this equation does not represents a pair of lines. नेक्स्ट, या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला MCQ साठी. तुम्हाला एक पॉईंट लक्षात ठेवावं लागतील. h² मायनस ab जर ग्रेटर दॅन 0 असेल तर लाईन्स कशा असतात, डिस्टिंक्ट. h² मायनस ab इक्वल्स टू 0 असेल लाईन कोइन्सिडंट. आणि h² मायनस ab लेस दॅन 0 असेल तर लाईन्स डज नॉट पेअर ऑफ दीज लाईन्स डज नॉट रिप्रेझेंट्स द पेअर ऑफ लाईन्स. आता आपल्याला सम ऑफ स्लोप अँड प्रॉडक्ट ऑफ द स्लोप पाहायचा. सम ऑफ द स्लोप काय आहे, तर m1 प्लस m2 ची जर आपण ॲडिशन केली, आपण जे m1 m2 काढले होते त्याची जर आपण ॲडिशन केली तर आपल्याला टर्म मिळते 2h/b. आणि प्रॉडक्ट m1 इंटू m2 म्हणजेच प्रॉडक्ट, तर आपल्याला मिळते टर्म a/b. तर या दोन्ही टर्म्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या, m1 प्लस m2 आणि m1 इंटू m2. m1 प्लस m2 इक्वल्स टू मायनस 2h/b. m1 इंटू m2 इक्वल्स टू a/b. नेक्स्ट आपल्याजवळ इक्वेशन आहे ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल्स टू 0. हे इक्वेशन आपल्याजवळ आहे. आणि आपल्याला स्लोप माहीत आहे y इक्वल्स टू mx. यातली एक जर लाईन घेतली आपण तर त्या एका लाईनचं इक्वेशन या प्रकारचं असते, y इक्वल्स टू mx या प्रकारचं असते. यावरून आपण m ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. m इक्वल्स टू y/x मिळते. या इक्वेशनला मी x² ने डिवाइड करतो. x² ने जर डिवाइड केलं या इक्वेशनला तर काय मिळते आपल्याला, a प्लस 2h x² ने डिवाइड करायचा आहे म्हणजे y/x प्लस by² इक्वल्स टू 0. देअरफॉर a प्लस 2h y/x प्लस b हे y/x ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू 0. आणि y/x ची व्हॅल्यू काय आहे, m, ती व्हॅल्यू मी इथे पुटअप करतो. देअरफॉर m² प्लस 2h m प्लस a इक्वल्स टू 0. दिस इज द ऑक्झिलरी इक्वेशन. हे इक्वेशनसुद्धा महत्त्वाचं आहे. ह्यात काही टर्म्स आहेत, ह्या तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. तर याला bm² प्लस 2hm प्लस a इक्वल्स टू 0 हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. सम ऑफ द स्लोप लक्षात ठेवायचा आहे, प्रॉडक्ट ऑफ द स्लोप लक्षात ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपण पार्ट 4 पाहिला. महत्त्वाचा थेरम आहे, खूपदा विचारलेला आहे.